उन्हाळा ऋतूतील सीझनल अगदी मनाला मोहून टाकणारी भाजी म्हणजे कैरीची भाजी. गोड, आंबट, तिखट विविध चवी एकत्र असणारी ही भाजी आहे. रेसिपी खूप सोपी पण वेगळी नवीन आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार, स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. अशाच मस्त चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी स्मिताज क्लाउड किचनला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. भाजी करण्यासाठी 2 कैऱ्यांचा वापर मी इथे करणार आहे. वजनाने ह्या कैऱ्या अर्धा किलो आहेत. या कैऱ्या मी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतल्या आहेत. आणि समजा कैऱ्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतील तर त्या प्रथम रूम टेम्परेचरला येऊ द्यायच्या आहेत. मग धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यांना पाणी अजिबात सुटणार नाही. हीच भाजीची पहिली टीप आहे. कैरीची साल मी इथे काढून घेतलेली आहे. आता ही कैरी सुरीने कापून घ्यायची आहे. आतील टणक भागासकट कापता आली तर अधिक चांगले. पण कैरीची आतील कोय खूप टणक असेल तर कोयीसकट न कापता आजूबाजूचाच भाग फक्त कापून घ्यायचा आहे. या कैरीचा आतील भाग खूप टणक नसल्यामुळे तो सुरीने सहज कापला गेलेला आहे. कैरीच्या टणक भागामुळे भाजीचा गचका न होता अख्ख्या फोडी भाजीत दिसतील. कोयीच्या आतील जो भाग असतो त्याला गिद्दू असे म्हणतात. तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला कडवटपणा अजिबात येणार नाही. आता साधारण 1 इंचापेक्षा मोठ्या आकारात कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 2 कैऱ्या मी इथे कापून घेणार आहे. भाजी करण्यासाठी गॅस पेटवून त्यावर मी पॅन ठेवून घेतलेली आहे. पॅनमध्ये भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापलं की प्रथम मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. अर्धा चमचा मोहरीचा वापर मी इथे केलेला आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. 2 तेजपान मी इथे घेतलेले आहेत. अर्धा चमचा मेथीचा वापर मी फोडणीसाठी करणार आहे. 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे. 1 चमचा अख्खे धणे घ्यायचे आहेत. 1 इंचापेक्षा मोठ्या आकाराचा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. 4 ते 5 लवंग घ्यायच्या आहेत. आता हे सर्व घटक तेलात व्यवस्थित परतवून घ्या. गॅस बंद असल्यामुळे ते अजिबात जळणार नाही. त्यांचा छान सुगंध येईल. त्यात अगदी छोटा चमचा अर्धा भरून मी हिंग टाकून घेतला आहे आणि कैरीच्या कापलेल्या फोडी देखील टाकून घ्यायच्या आहेत. आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि कैरीच्या फोडी 1 मिनिट तेलात परतवून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यात 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. त्यामुळे भाजी खूप तिखट होणार नाही. तसेच 1 चमचा रोजच्या वापरातील तिखट टाकून घ्यायचं आहे. अगदी पाव चमचा काळं मीठ आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे भाजीला खूप सुरेख असा रंग येईल. आणि ही भाजी खूप तिखट करायची नसते. त्यात तिखट, गोड, आंबट ह्या सर्व चवी आल्या पाहिजेत. त्यामुळे तिखट चटणीचा वापर जरा कमी करायचा. मीडियम फ्लेमवर आता ही भाजी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे, म्हणजे चटणी देखील व्यवस्थित परतून होईल. अर्धा किलो कैरीसाठी 1 कप पूर्ण भरून कापलेला गूळ मी त्यात टाकून घेणार आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट येतं. भाजी अगदी सुरेख लागेल. तुम्ही अशा पद्धतीनेच गुळाचा वापर करा. गूळ भाजीत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे. भाजीवर झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. अगदी लो फ्लेमवर ही भाजी शिजवायची आहे. भाजी शिजायला साधारण 10 मिनिटं तरी सहज लागतात. साधारण 4 मिनिटांनंतर झाकण उघडून मी ही भाजी फक्त चाळून घेणार आहे. गूळ अगदी पूर्णपणे विरघळलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. भाजी व्यवस्थित चाळून त्यावर परत झाकण ठेवून घ्यायचं आहे.
6 मिनिटांनंतर मी झाकण परत काढून घेतलेलं आहे. भाजी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आणि शिजली की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे. फोर्कचा वापर करून कैरीच्या फोडी शिजल्या की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट शिजलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात. आणि भाजीचा अजिबात गचका झालेला नाही. रंग देखील अगदी सुरेख मनमोहक आलेला आहे. अगदी तोंडाला पाणी सहज सुटलं असेल. गॅस बंद करून खाण्यासाठी भाजी सर्व करून घ्यायची आहे. या भाजीत पाण्याचा अजिबात वापर केला नाही, त्यामुळे ही भाजी खूप दिवस टिकेल. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकतात. पण पाण्याचा वापर न करता केली तर ही भाजी जास्त दिवस खाता येते. अगदी तिची चव अजिबात बिघडत नाही आणि भाजीचं टेक्स्चर देखील अगदी परफेक्ट येतं. तेजपान, लवंग, बडीशोप, अख्खे धणे, गूळ या सर्व घटकांचा अरोमा या भाजीतून येतो. त्यामुळे या भाजीची चव अगदी अप्रतिम लागते. हिची चव अगदी जिभेवर रेंगाळत राहील याची मला खात्री आहे. अशा पद्धतीनेच ही भाजी नक्की करून बघा. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.